नमस्कार फ्रेंड्स, सिक्रेट शेफ नंदिनी यूट्यूब चॅनलमध्ये मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक सिक्रेट मसाला वापरून समोस्याची रेसिपी बघणार आहोत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी एक बाउल घेतलाय, याच्यामध्ये 2 वाटी मैदा घालून घेतलाय। तुम्ही 1 वाटी गव्हाचं पीठ 1 वाटी मैदाही वापरू शकता। याच्यामध्ये 1 छोटी वाटी रवा घातलाय आणि 1 चमचा ओवा आहे, तो हातावर आपण क्रश करून घालणार आहोत। हे बघा असं। आणि हे आता आपण मिक्स करून घेणार आहोत पहिले असेच, म्हणजे मीठ आणि जो आपला ओवा आहे तो सगळीकडे पोहोचेल म्हणून असं पहिले एकदम मिक्स करून घ्यायचं सगळं। आणि याच्यामध्ये मी 2 चमचे तूप गरम करून घेतले, ते घालून घेते। ते पण थोडं गरम आहे म्हणून मी चमच्याच्या सहाय्याने असं एकत्र करून घेते। आणि आता आपण हे जे तूप घातलेलं मिश्रण आहे ते आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हाताने तूप जर हाताने व्यवस्थित पिठाला लावलं ना तरच वरची जो आवरण आहे ते आपलं व्यवस्थित होतं। त्याच्यामुळे ही स्टेप खूप गरजेची आहे। जोपर्यंत असा गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे, तूप आणि पीठ। हे पहा आपला असा गोळा बनून झाला आहे। तर आता आपण याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण याचा आता घट्टसर गोळा बनवून घेणार आहोत। पाणी एकदम जास्त घालायचं नाही, जसं लागेल असं थोडं थोडं करून घालायचं, कारण जर पातळ पीठ झालं ना तर वरचं आवरण आहे ते आपलं व्यवस्थित होत नाही। तर हे पहा असं अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं। एकदम घट्ट गोळा बनवून घेतले मी। आणि हा आपण आता झाकून ठेवू बाजूला। आणि आता आपण मसाला तयार करून घेऊ। तर मसाला तयार करण्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। याच्यामध्ये 2 चमचे बडीशोप घातले, 2 चमचे जिरे घातले, 3 चमचे धने घातले आणि 10 ते 12 काळे मिरे घातले। हे आपण एकदम बारीक गॅसवरती लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे, म्हणजे आपल्या मसाल्याला जी टेस्ट येईल ना ती भाजल्याने खूप छान टेस्ट येते। म्हणून हे असे कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला सगळा मसाला। आणि हा आता मी बारीक पूड करून घेते ह्या मसाल्याची। हे पहा अशी बारीक पूड करून घेतली। आणि आता आपण दुसरा पण थोडा मसाला बनवून घेणार आहोत। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर आपण हिरवी मिरची आणि अद्रक बारीक कापून घातलं तरी चालेल, पण मी हा थोडा वेगळा केला आहे म्हणून तुम्हाला सांगते। 2 हिरव्या मिरच्या घेतले, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं ते खलबत्त्यामध्ये कुटून घेतले। खलबत्त्यामध्ये कुटल्याने खूप छान टेस्ट येते। तर आता आपण फोडणी देऊन घेणार आहोत। तर फोडणीसाठी मी कढई गरम करायला ठेवली, याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेतले आणि जो आपण कुटून घेतलेला मसाला होता तो घातलाय। जो सुका मसाला आहे तो पण घातलाय आणि मिरचीचा मसाला आहे तो पण घातलाय। आणि आपण आता हे 2 मिनिटं फ्राय करून घेऊ। 2 मिनिटं फ्राय झाले। याच्यामध्ये मी आता 1 वाटी मटर घेतले। हे ताजे मटर आहे, तुमच्याकडे फ्रोझन असेल तर वरतून घातले तरी चालतील। माझ्याकडे फ्रोझन नव्हते, हे ताजे मटर होते, मग मी हे अगोदर मसाल्यामध्ये घातले। 2 मिनिटं फ्राय करून झाले। याच्यामध्ये चाट मसाला घातला 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला घातलाय। तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला घाला किंवा किचन किंग मसाला घातला तरी खूप छान टेस्ट येते। तर आपला मसाला परतवून झाला आहे। आता याच्यामध्ये आपण बटाटे कुस्करून घालू। मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, तर मी सगळे बटाटे असे कुस्करून घातले हाताने। आणि वरतून चवीनुसार मीठ घालायचं आणि कोथिंबीर घालायची खूप सारी। आता हे आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं सगळं। याला काय जास्त वेळ लागत नाही, 1-2 ते 3 मिनटं आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे। आणि आता आपण हे काढून घेऊ एका बाउलमध्ये, बाजूला काढून घेतले। आता आपण पुढची तयारी करू। तर मी परत कढई गॅसवरती ठेवली आणि आता आपण समोसे तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले। एकदम बारीक गॅसवरती तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। आता तेल गरम होते तोपर्यंत आपण समोसे बनवून घेऊ। नंतर हे परत आता मी पिठाचा गोळा जो आहे तो परत हाताने व्यवस्थित मळून घेतला आहे। आणि बस एकदम छोटा गोळा तोडून घ्यायचा, छोट्या पोळी एवढा। याच्यावरती थोडासा मैदा घालायचा आणि याची आपण पोळीसारखी लाटून घ्यायची, पण ही उभट लाटायची, गोल पोळीसारखी लाटायची नाही आपल्याला। आणि असं मधून आपल्याला काप देऊन घ्यायचं आहे। उभट लावटली आणि त्याला मधून काप देऊन घेतलाय। आपण सर्व बाजूने पाणी लावून घेऊ आता। हे पहा जे मी असं दाखवलं ना सेम असाच बनवायचा, खूप छान शेप येतो समोस्याचा। आणि याच्यामध्ये आपण आता आतमध्ये सारण घालून घेऊ। जास्त माझं थंड झालेलं नाही, नॉर्मलच आहे, पण थंडीचे दिवस आहेत म्हणून ते थोड्याशा वाफा निघत आहेत। तर मी असं हे पहा आता खालचं माझ्या व्हिडिओमध्ये आलं नाही, पण खालनं मी जसं दाखवलं तसं करून खालनं फोल्ड करून दाबून घ्यायचं दोन्ही पण। आणि एकदम मंद गॅसवरती तळून घ्यायचे आपल्याला। आता हे समोस्याचं तेल अजिबात गरम करायचं नाही,
एकदम मंद गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे. हे बघा एकदम कलर आणखी आलेला नाही, पण हळूहळू कलर यायला चालू होईल. एकदम आपण बाहेरचे जसे समोसे खातो ना, सेम तशी टेस्ट येते हे अशा प्रकारे बनवले तर. हे बघा आता कलर चेंज व्हायला लागले आपल्या समोस्यांचा. पहिल्यांदा कलर चेंज व्हायला थोडा वेळ लागतो, पण एकदा कलर थोडासा लालसर झाला ना तर पटकन समोसे तळून होतात. सारखं खालीवरती करत राहायचं, म्हणजे दोन्हीकडून पण सारखा कलर येईल आपल्या समोस्यांना. आता आणखी कलर चेंज झाला आहे बघा, खूप सुंदर दिसत आहेत. आणि असे जर तळले तर एकदम क्रिस्पी राहतात. जोपर्यंत तुम्ही ठेवाल तोपर्यंत असे क्रिस्पी राहतात. हे बघा आता आणखी कलर चेंज झाला. आता आपण 1-2 ते 2च मिनटं ठेवणार आहे आणि काढून घेणार आहोत आपण आता समोसे. आपले झालेले आहेत समोसे. तुम्हाला दिसत असेल कसे एकदम कुरकुरीत दिसत आहेत वरतून पण. अजिबात तेलकट वगैरे अजिबात होत नाही, कारण रवा घातला ना त्याच्यामुळे एकदम वरचं आवरण कडक होतं, ते तेल धरत नाही अजिबात. कडक आणि खुसखुशीत एकदम खुसखुशीत होतात. आता आपले झाले. आता मी काढून घेते एक एक करून. हे पहा, तुम्ही पाहू शकता किती कुरकुरीत झालेत आपले समोसे. तेल पण अजिबात तेल येत नाही. तुम्हाला प्लेटला दिसत असेल कुठे तेल दिसणार नाही. आम्ही टिश्यू पेपर वगैरे काही नाही घातला तरी कुठे तेलकट दिसत नाही ते अजिबात. तर आपल्या समोस्याची रेसिपी तयार झालेली आहे. सिक्रेट मसाला वापरून समोस्याची रेसिपी तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा.